आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. तेथी साजी भाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. मी म्हणजे सरला मावशी म्हटलं तर मला डोक्यामध्ये 2-3 बॉन्ड्स आहेत तिच्याबरोबर. एक तर मावशी म्हणून फर्स्ट, सेकंड म्हणजे ती माझी काकी पण आहे. पण मी तिला कधीच काकी, आय नेव्हर कॉल्ड हर काकी, और शी डझंट इवन कम अक्रॉस एज माय काकी. आणि तिसरा कन्फ्युजिंग म्हणजे तिच्या आणि माझ्या वयामध्ये फक्त 10 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे शी इज ॲज गुड ॲज माय सिस्टर इज वेल, एक्झॅक्टली 10 years अपार्ट. त्यामुळे ती खूप म्हणजे बहिणीसारखी पण आहे ती जास्त. कारण लहानपणी जेव्हा जेव्हा आई बरोबर कुठेही गेलं तरी सरला मावशी बरोबर असायची. अलिबागला गेलो किंवा कुठेही गेलं तरी सरला मावशी बरोबर असायची. त्यामुळे लहानपणीच्या सरला मावशी बरोबर कितीतरी खेळाच्या आठवणी आहेत की दुपारभर सागरवर खेळायचो आम्ही. दुपारभर लिटरली कुठेही जायचं असलं तरी ती असायची बरोबर. आणि नंतर तर म्हणजे लग्न झाल्यानंतर तर 4 बंगल्यावर राहत होते. त्यामुळे हा आमच्याकडे अगदी छोटे असल्यापासून, त्यामुळे खूपच जवळची, खूपच जवळची. आणि जसं प्रतिभा म्हणाली की ती खूप बोलत नाही, शी इज इंट्रोवर्ट, पण खूप प्रेमळ, खूपच प्रेमळ. आणि अगदी म्हणजे आई म्हणजे आजी, आईसारखं जेवण खूप तिच्या हाताला. आणि तिने आणि मी आम्ही म्हणजे आईला कितीतरी पाटावर वट्यावर वाटलेली आहे. म्हणजे तिच्याबरोबर हलवा फुलवलेला आहे साखरेचा पाक घालून घालून, कितीतरी अशा छोट्या छोट्या आठवणी आहेत. त्यामुळे असं तिच्याबद्दल बोलणं म्हणजे खूपच लहानपण आठवतं मला. त्यामुळे मी 60 झाले यावर्षी, ती 70 झाली यावर्षी. आणि
तिला असंच खूप खूप म्हणजे कायम अशीच राहा. छान. बाबा लगते हैं सब लेकिन मेरी सरला लगती है आज भी गुड़िया. 11वीत असताना मी 7 शाळा बदलली. 11वीत असताना मी इंग्लिश स्कूलला आले. आंबेडकर सरांनी मला ऍडमिशन दिली कारण माझा पहिला नंबर आलेला राममोहन. माझी शेजारी वर्षभर कोण होती सांगा? सरला. आणि आजपर्यंत आमची मैत्री तशीच आहे. एवढी गोड, निरागस, सुंदर अशी ही मुलगी आहे. मैत्री सरणार नाही. आणि ह्या सगळ्या मित्रांची पण ती मैत्रीण आहे बरं का. आणि ते सगळं माझ्याही बाबतीत तेवढंच खरं आहे. सगळ्यासाठी तिने नेहमी सपोर्टच केलाय लहानपणापासून. प्राणीप्रेम जसं तो म्हणाला, मला वाटतं आमच्या दोघांकडे तरी आईकडूनच आलेलं आहे आणि ऑफकोर्स फॅमिलीमध्ये आहेच. तर बाबा म्हणाले तसं मलाही तशीच तेवढीच आवड आहे. आणि मला वाटतं ती आलेली आहे म्हणजे ती ऑटोमॅटिकली आली. मला आठवतं मी खूप लहान असताना मला भीती वाटायची थोडी मांजरांची, मे बी कुत्र्यांची मला आठवत नाही, पण मांजरांची भीती वाटायची. पण आता ते आईचं जेवढं जसं आहे तसंच कॅरी फॉरवर्ड होत आहे माझं सुद्धा, चंदनचं सुद्धा. आणि स्वयंपाकाच्या बाबतीत समाव मी ते घेतलेलं अजिबात नाही आहे. त्यामुळे वैभवचं ते जरा कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. त्याला ते आईच्या हातचं खायचं ते ऍक्च्युली ते शंतनूकडे गेलंय. म्हणजे खूप सुंदर तो स्वयंपाक करताना मला वाटतं बरीचशी आईची हातची चव. तो जसा म्हणाला तो किचनमध्ये जाऊन उभा राहायचा आणि मी कधीच किचनमध्ये जायची नाही. पण आईने मला कधीही सांगितलं नाही की तू किचनमध्ये ये किंवा तुला स्वयंपाक शिकला पाहिजे, आला पाहिजे. मला वाटतं मी ऍक्च्युली शिकले लग्नानंतर, जेव्हा ऍक्च्युली थोडं थोडं करायला लागलं, अंगावर पडत गेलं तसं. पण आईने कधीच मला फोर्स केलं नाही किंवा कधी हे पण सांगितलं नाही की तुला शिकलंच पाहिजे, तू मुलगी आहेस म्हणून किंवा अजूनही कुठल्या कारणामुळे. तुम्हाला वाटतं आता मी जरा बरा स्वयंपाक करते, पण आईच्या हातची चव नाही आलेली आहे माझ्याकडे. सो आहेत अजून खूप खूप आठवणी आहेत. बोलत राहिलं तर म्हणजे वेळ कमी पडेल. सो आपण केक कापूया. थँक्यू. तिचं जे प्रेम आहे ते प्राणी, पशु, पक्षी, निसर्ग वगैरे असं आहे. आणि आपल्याला जर बनवायचं असेल तर काय करायचं की त्यांना जे काय आवडतं ते आपण त्याला सपोर्ट द्यायचं. मग आमचं कसं जमलं तर आम्ही असं हे केलं की बुवा चला आपण असं करूया की तिला जे आवडतं तिकडे आपण सपोर्ट द्यायचा. त्यामुळे पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य प्राणी सोडून, प्राणी आहे पण मनुष्य प्राणी सोडून तिला सर्व आवडतं. आणि मी तिच्याबरोबर असतो, असा प्रयत्न करतो. यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न असतात. त्यामुळे सर्व छान चाललेलं आहे. प्राणी मात्र खुश आहेत, पशु पक्षी खुश आहेत. प्राणी मात्र मनुष्य प्राणी, काही मनुष्य प्राणी खुश आहेत. कुठे घरामध्ये 7-8 आहेत, डझनाला 3-4 कमी आहेत अजून. बाकी बाहेर आहेत ते निश्चित आपण ती अशीच मांजरची वेळी आहे. आता काय वैभव तिथं तकदीर आहे तसं तू मॅनेज करत. हां, आणि माझ्याकडून हेच शिकायचं की तिला जे काय आवडतं ते करायचं. कळलं की नाही? हां, तसं करायचं. हा मंत्र आहे. अजून काय बोलेगा तो बोलेगा, तो बोलता है. हा बंडल आभारी आहे सर्वांना. या घरामध्ये आम्ही तिघी जणी, म्हणजे माझी मोठी नणंद होती पण त्या मला ताई म्हणजे मोठ्या वाटायच्या. आणि आमच्या तिघींचा एक छान ग्रुप झाला होता. अर्थात त्याच्यात श्रीपाद पण होते, शरद होते असे, आणि आमचा एक सगळ्या भावंडांचा ग्रुप असावा असा झालेला होता.
त्यांचे त्यावेळचे म्हणजे आत्ता या सगळ्या फोटोंमध्ये मला दिसले नाहीत. सगळ्यात तुमच्या मित्रमैत्रिणींना आठवत असतील त्यांचे केस कसे लांब होते ते, आणि तेव्हा माझे केस लांब होते. आणि आम्हाला दोघींना न्हायला घालताना सासूबाई मात्र आमचे केस आमच्या हातात द्यायच्या नाहीत. दोघींना त्या अशा खसखसून न्हायला घालायच्या आणि संध्याकाळी आम्ही एकमेकींच्या केसांची गुंत काढायला बसायचो. तर त्यावेळेला आमच्या घरामध्ये एक श्याम म्हणून एक मित्र यायचे शरदचे दीपाचे. ते म्हणायचे दोघी एकमेकींसमोर बसू नका बरं का, दोघी कॉम्पिटिशन मध्ये आहात, एकमेकींचे केस ओढून ठेवाल वगैरे असं. तर अशा काही श्याम ठाकूर बरोबर. आणि मग हळूहळू अर्थातच ह्या आठवणी मागे पडत गेल्या. तसं त्या कमी बोलणाऱ्या, म्हणजे कधी बोलून त्यांनी खूप दाखवलं नाही, पण त्यांच्या कृतीमधून त्यांना वाटणारा जिव्हाळा मात्र मी कायम अनुभवते. अगदी म्हणजे नवीन ज्या वेळेला मी स्वयंपाक करणं, म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा मी फार काही स्वयंपाकामध्ये हुशार नव्हते आणि आम्ही दोघी जणी मिळून अनेक प्रयोग केलेले आणि अगदी सुतरफेणी बसून काहीतरी करून बघायचं, अशा दोघींनी मिळून खूप प्रयोग केलेले स्वयंपाकाचे, ते मला आठवत आहे. आणि एकदा बोलायला लागलो म्हणजे खूप फोन सुद्धा आमचे खूप होत नाही, पण एखाद वेळेला फोन झाला त्यांचा की मग मात्र त्यांचे भाऊ म्हणतात की सरलाचा फोन का किंवा श्यामलचा फोन का, म्हणजे झालं, अशी त्यांची मान असते. म्हणजे इतक्या तासन तास आम्ही काय गप्पा करतो हे जर नंतर विचारलं तर काही सांगता येणार नाही, पण इतक्या आमच्या गप्पा आज सुद्धा चालतात. आणि खूप प्रेमाने त्यांनी माझ्या मुलींचं पण केलेलं आहे. त्यावेळेला त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, माझ्या मुली लहान होत्या, नोकरीला मी लागलेले होते. आणि सरला त्यांनी केलेली साखरेची पोळी ती तिला अजूनही आठवते आहे. तर सरला त्यांचं आता म्हणजे अजूनही आम्ही आता मैत्रिणीत झालेलो आहोत आणि त्यांना पुढचं आयुष्य ह्याच्या पुढचं खूप आरोग्यपूर्ण आणि चांगलं लाभो ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. सरला सगळ्यात धाकटी बहीण माझी लाडकी सगळ्यात, आणि ती आम्हाला आम्ही चौघांचे आमचा ग्रुप असायचा, पण त्याच्यामध्ये ही सगळ्यात धाकटी असल्यामुळे तिला आमच्याबरोबर कधी आई पाठवायची नाही. तिला जरा काही झालं तरी आईला कधी नाही व्हायचं. त्याच्यामुळे मी शरद आणि सीता, कारण आमची तिघांची वेगळी मस्ती असायची, तिला आम्ही जरा बाजूलाच ठेवायचं असं असायचं तिचं. पण त्यानंतर मग तिला ते जरा मोठं झाल्यावरती कळायला मग ती आमच्यामध्ये यायला लागली. त्याच्यानंतरची तिची एक सवय होती तिला काहीही नवीन शब्द तिने पहिल्यांदा दिला का तो शब्द ती रिपीट करत राहायची, म्हणजे प्रत्येक वाक्यात ती तो शब्द घालायची. जसं तिला एकदा दागिना शब्द कळला, दागिना तो नवीन शब्द, तिला तो दागिना तिला तिच्या दृष्टीने का तिथे नवीन वाटला काय माहिती. प्रत्येक वाक्यात तो दागिना कसा येईल शब्द हे त्याच्यासाठी ती काही ना काहीतरी विषय काढायची. तिकडे काही संबंध नसतो, काही विषय नसतो, काही नसतो, पण तो दागिना उच्चारण्यासाठी तो वाक्य ती बोलत राहायची. आणि प्रत्येकाच्या तरी इतकं फनी वाटायचं त्यावेळेला, पण तो दागिना तर किती दिवस तिच्या तोंडात तो दागिना शब्द होता आणि किती दिवस तिथे दागिना शब्द वापरत होती. तशी तिची दुसरी आठवण तिच्या म्हणजे लहानपणाचा फायदा प्रसारसनीची. आमच्याकडे दर वेळेला भाऊजी, तिला रडवल्याशिवाय भाऊजीच कधी झाली नाही. मोठी सगळ्यात मोठी आठवण आहे आमच्याकडे. आम्ही मला 4 भावंड, मानलेले भाऊ, नंतर नाना ताईचे मिस्टर, मी ह्याला पण पप्पीला पण मी ओवाळायची. अशी आमच्याकडे लाईन असायची भावांची. आणि मग एकेकाचा नंबर, पहिल्यांदा ताई सगळ्यांना ओवाळायची, तिला सगळ्यांची ओवाळणी मिळायची, मग माझा नंबर मला मिळायची, मग हिचा नंबर. ती ठरवल्यासारखं एकही जण तिला ओवाळणी घालायचं. मग ती शेवटी सगळ्यांचं झालं आणि एकाची ओवाळणी मिळाली नाही का मग हिचं रडू सुरू व्हायचं. तिला रडवल्याशिवाय ही भावंड कधी तिला ओवाळणी नीटपणाने द्यायची नाही. मग आई ओरडायची का तिला रडवता, ती जायची नंतर. आणि मग ती रडली का मगच तिच्या हातात ती ओवाळणी पडायची. ती अगदी तिची आठवण. आणि ती कितीतरी मोठी होती, अजूनही तिला कधी कधी असं झालं ना
का होतं. आता एकटा श्रीपाद असतो ते करायला, तरी कधीतरी आठवतं श्रीपादला, तो करतो कधीतरी असं. कारण जयंत आमचा तेवढा असा एवढा हे नव्हता त्याच्यामध्ये, पण श्रीपाद, शरद आणि बाकीची सगळी जण तिला तशी छळायची, ते भयंकर छळायची तिला. आता म्हणा तिला ते सगळं समजतं वगैरे, ती गोष्ट ठीक आहे. ती माझी लाडकी आहे, सगळ्यांची आमच्या भावंडात सगळ्या धाकटी, सगळ्यांची खूप लाडकी तरी नाही. तिला असं दीर्घायुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो ही माझी प्रार्थना. काका शिकलोय मी ते लँग्वेज. तर मी आय थिंक जगातला पहिला मनुष्य प्राणी नाही, मनुष्य असेल ज्यांनी सासूला बघून मुलगी पसंत केली. आता ते कसं ते मी सांगतो तुम्हाला. आम्ही दोघे भेटलो, ऋषिका आणि मी भेटलो आम्ही रुईया कॉलेजमध्ये. आपलं लव्ह मॅरेज आहे. तर रुईया कॉलेजच्या सेकंड इयरमध्ये भेटलो. तर तेव्हा मी तिला विचारलं कुठे राहतेस, तर तेव्हा मला बोलली पार्ल्याला. मला ठीक आहे, मी अंधेरीला राहतो. तुला पार्ल्याला बोलली राहते. तर मला कारण की ताई मावशीकडे राहत होती. मला चल जवळ आहे, जास्त कुठे काय फिरायला म्हणजे लागणार नाही. मग हळूहळू कळलं त्याला वसईला राहते. मग मला वाटलं की आता हे तर आहे, तर तिला काही वसईला सोडायला बिडायला जावं लागेल की काय, म्हणून मला थोडं टेन्शन आलं. मग ती बोलली की आता आपल्याला घरी सांगावं लागेल. मला थांब ना जरा, थोडा वेळ थांबूया आपण, मग सांगूया. तुला नाही आईला भेटायला ये. तर तेव्हा मी 2 माइल्समध्ये होतो. तर तुला चल जाऊया वसईला. मग आम्ही आलो आणि तेव्हा काका नव्हते, फक्त आई होती. पहिला बोंबीलचा जो मी तळलेला बोंबीलचा जो घास मी घेतला तोंडात, तेव्हाच कळलं बस पोरगी पसंत. तर जसं सगळ्यांनी बोललं की स्वयंपाक तर एकदमच चांगला करते आणि अदर दॅन दॅट एकदम प्रेमळ आहे. म्हणजे असं सासूसारखं मला कधीही वाटलेलं नाही. शी इज व्हेरी प्रेमळ. एक आहे की तिच्या मनात असते ते तोंडावर असते. म्हणजे तोंडावर काय बोलणार आणि मनात काय असणार ते राहणार. आपल्याला अशी लोक आवडतात. तर दॅट इज वन थिंग अबाउट हर विच आय लाईक. अँड शी हॅज नेव्हर बीन लाईक म्हणजे ते बोलतात ना सासू सासरे घुसतात तुमच्या लाईफमध्ये. नेव्हर दे शी हॅज बोथ ऑफ देम इन फॅक्ट हॅज अलाउड अस टू डू व्हॉट वी वॉन्ट टू डू इन लाईफ. सो थँक्यू व्हेरी मच काकी अँड ऑल द बेस्ट. हॅपी बर्थडे टू यू. आणि असंच आपला 700 पण करूया. आमची लहान बहीण आणि लहानपणीचं आमचं फेवरिट गिराईक. मी, शरद, श्यामल आणि सरला आमचा ग्रुप असायचा आणि सगळ्या दंगामस्ती आमच्या चौघांमध्ये चालायची. त्याच्यातली एक आठवण मला खूप येते. आमची आजी आजारी होती आणि त्यामुळे आईला मुंबईला जावं लागायचं. तर ताई जेवण बनवून द्यायची आणि मग आम्ही 4 जण जेवायला बसायचो. एका दिवशी कारल्याची भाजी बनवली होती. तर आम्ही ठेवली मध्ये ती भाजी आणि मग श्यामलनी विचारलं शरद तुला रे. शरदनी घेतली. मला मी घेतली. तिला विचारलं मला नको. कारलं ते कारलं तुपात तळलं साखरेत बोललं तरी कडू ते कडू. मला नको. मग आम्ही तिघांनी घेतलं आणि मग हिने काहीतरी वेगळं गुळ तूप वगैरे असं आणि त्याच्याबरोबर चपाती आम्ही सुरुवात केली खायला. मग शरद मला म्हणाला श्रीपाद पण त्या कारल्यामध्ये जाम ताकद असते आणि त्याने ती तर एवढी स्ट्रॉंग होते की काय विचारू नको. नाही मी 6वी 7वीत होतो. तर म्हणजे कारलं खूप पौष्टिक असतं ना. पौष्टिक शब्द मला आलो. कारलं जाम पौष्टिक असतं आणि बघा ते काय थोडंसं करू लागतं चालतं पण ते काय मजा येते खायला छान. आणि आम्ही 3 जण खायला लागलो. सरलाने अशी खाली हळूच पाणी घातली. थोड्या वेळ मला पण वाढलं थोडं.
त्याच्यानंतर मला तिची जास्ती कडू आठवण. हा कडू आठवण, आता गोड आठवण झाली. आता ही कडू आठवण झाली, आता गोड आठवण झाली. तर मी सर्वात लहान आणि सर्वात शेवटी कमावणारा, कारण मी डॉक्टर झालो त्यामुळे वयाच्या 27-28 वर्षापर्यंत काही कमवत नव्हतो. तर सरला त्यावेळेस ब्रीफली नोकरीला लागली होती आणि तिला तर तर सरलाचा पहिला पगार झाला आणि मला वाटतं अगदीच तुमपुंजा होता काहीतरी पगार, 100 रुपये की 125 रुपये वगैरे असा काहीतरी पगार होता तिचा. तर त्या पगारातून तिला सगळ्यांना काही आणायला जमलं नाही, तर तिने फक्त माझ्यासाठी एक शर्ट घेऊन सगळेजण म्हणाले त्याच्यासाठी फक्त कशाला, बाकी सगळ्यांना काही नाही आणलं वगैरे, तो एकटाच कमवत नाही म्हणून त्याच्यासाठी शर्ट आणला. तो मला अजूनपर्यंत तो प्रसंग छान आठवतोय. त्यानंतर सरला जेवण खूप सुंदर झालं, अप्रतिम. म्हणजे आईच्या हातचा गुण तिला आणि ताईला खूपच चांगला आला होता. शी मेक्स वंडरफुल फूड आणि मला ते जाम आवडतं. आणि त्यामुळे मी कधीही आलो की मला जरा चांगलं जेवण जेवायचं असलं की मी सरलीला फोन करतो की मी येतो जेवायला म्हणून, आणि छान दिवस जातो. बाकी अनेक आठवणी आहेत, पण या एक गोड एक कडू आणि त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं हात वर करून खूप झालं, इतरांनाही बोलायचं, त्यामुळे मी इथेच थांबतो. नेहमीच लाडके असतात आणि मी सगळ्या भावंडांमध्ये ऑलमोस्ट सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचे लाड तर असायचे, पण आईचे पण भरपूर असतात. तर त्या दोन ह्याच्यापैकी सगळ्यात जास्त मला प्रेम आहे ते एक तर दोन गोष्टी ज्या ऐकून शिकले होते, एक तर प्राणीप्रेम आणि जेवण. तर मला आठवते की लहानपणी मी जेव्हा पण आई किचन मध्ये असायची तर मी नेहमी तिच्या बाजूला बसून बघत बसायचो काय जेवण बनवते. मी कधी मदत नाही करायचो, फक्त बघत बसायचो की काय जेवण बनवते. आणि त्या बघून बघून पण मला जेवण बनवायची आवड निर्माण झाली. आता तो सगळं शिकलाय. ते आता तेव्हा नाही, तेव्हा बसल्या बसल्या मिळायचं ना, आता नाही मिळत. ते आता ते जेवण एवढी छान पाहिजे की आता दुसऱ्याचं जेवण खाण्याला चव तर लागतच नाही. तर आता बाहेर असल्यामुळे नाईलाजाने आता बनवायला पण लागतं. तर फेसिलिटीवर आणि लहानपणापासून आमच्या सगळ्या मावशी मामा आणि यांच्या सगळ्यांना प्राणीला आवडायचे. ते आम्हाला सगळे एक स्टोरी सांगायची, कसे बाहेर मासे पकडायला जायचे, खेकडे पकडायला जायचे. लहानपणापासून त्यांच्याकडे पोपट पाळायचे किंवा काय काय किस्से ऐकायचे. तर हे प्राणीप्रेम आमच्या फॅमिलीमध्ये आधीपासूनच होतं. आणि आई आणि आईची जे एन्करेजमेंट असायची, आमच्या घरी लहानपणापासून प्राणी असायचे. कुत्रा म्हणा, मांजर, पोपट, खार, ससा, कासव, मासे, भरपूर काय काय पाळून ठेवलंय. कोंबड्या कावळा तर रेस्क्यू केले, त्यांना जखम झालेली तर बरा करून सोडलेला. तसंच त्या ह्याच्यानी म्हणजे मला पण नेहमी लहान असायचो, आमच्याकडे पावसाळ्यात तळी वगैरे साचायची. आम्ही सगळे बिल्डिंग मधली पोरं सगळी मासे पकडायला जायचो. तेव्हा एकदा आठवतं की आमच्याकडे अक्वेरियम होता
त्याची छोटी जाळी असेल ती घेऊन आम्ही डबक्यातले मासे पकडायला जायचो. तर एकदा मी गेलो होतो तर पाणी परत साचलेलं आणि मी कॅनव्हसचे शूज घालून गेलो होतो. तर म्हणून पाण्यात गेलो तर शूज ओले होते, म्हणून तसं मी एक हात दुसरे मासे पकडून आलो. त्यानंतर आल्यावर आई म्हणते ते काय 2च मासे पकडले? नाही, मी आत गेलो असं तर शूज खराब झाले असते, जाऊन पकडून आण अजून. गेलो आणि नंतर पूर्ण शूज पण खराब झाले, पण भरपूर मासे पकडून आणले. आणि त्या हिशोबाने प्राणी प्रेम आणि म्हणजे तो सपोर्ट तर होताच, पण त्या हिशोबाने मला म्हणजे ते करिअर करायला पण भरपूर सपोर्ट करतो. अनकन्व्हेन्शनल करिअर, मी मरीन बायोलॉजी शिकलेलं आहे. तर तेव्हा त्याच्या काळामध्ये ते एकदम अनकन्व्हेन्शनल करिअर असं सायन्स घेतलं ते एक डॉक्टर किंवा इंजिनियर तेच 2 ठरलेले. जसं वेगळं काही करिअर कराल तर ज्यात भरपूर सपोर्ट केला आहे आईनी आणि बाकीच्या पण सगळ्या मामाने सगळे आहेत, सगळे परिवार पण जे प्राणीप्रेम होतं ते बेसिकली त्याला आईकडून आलं आणि ते प्रोत्साहन पण भरपूर आहे. उंच झुला सुख मला ठेवविते